नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पुडाच्या पाटोळ्या. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. पाटोळीचा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: कांदा खिसून बारीक केलेला आहे, लाल मिरची, हळद, मीठ आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. पाटोळीचा मसाला भाजण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी 1.5 चमचे तेल टाकून घेणार आहे. कांदा टाकून घेणार आहे. कांदा चांगला होतपर्यंत भाजून घ्यायचा. आता आपण थोडंसं लसूण टाकून घेणार आहोत आणि त्याला पण चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण खोबरे टाकून घेणार आहोत. चांगलं भाजून घ्यायचं आहे. हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि 1.5 चमचे लाल मिरची टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि याला परतून घ्यायचे आहे. पाटोळीचं सारण आहे ते तयार झालेलं आहे. पाटोळी बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला पाण्याने भिजवून घ्यायचे आहे. पाटोळ्याच्या वड्यांसाठी बेसन पोळीसारखी पोळी बनवून घ्यायची. आपण केलेला मसाला ह्या बेसन पोळीमध्ये असा ठेवून घ्यायचा आणि असं त्याला फोल्ड करून घ्यायचं. पाटोळीचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे: 4 कांदे कापून घेतलेले, खोबरं, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला, हळद, चवीपुरता मीठ, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा तुकडा. आता हा भाजीचा मसाला बनवत आहे आपण. कांदा चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा. पण खोबरं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे. रस्सा बनवण्यासाठी तेल टाकायचे. तेलामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आणि मग त्यात मिरची टाकायची. 2 चमचे गरम मसाला टाकायचा, 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आणि थोडीशी हळद टाकायची. मसाला चांगला परतून घ्यायचा. पाणी टाकून घ्यायचं आहे. आपली रस्सा भाजी अशी छानपैकी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या पुडाच्या पाटोळ्या आणि रस्सा भाजी तयार झालेली आहे. ह्या पाटोळ्या तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.